नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये अलंकाराच्या प्रकारांचा अभ्यास करत होतो. त्या आता आपण अलंकाराच्या 2 प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. पहिला होता अनन्वय अलंकार. तुम्हाला आठवत असेल, अनन्वय अलंकार म्हणजे जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल तर तेव्हा तो जो काय अलंकार होतो तो अनन्वय अलंकार होतो. मग आपण उदाहरण पाहिलं होतं, अर्जुनाचं उदाहरण पाहिलं होतं, झाले बहुत होतील बहुत, आहेतही बहुत, परंतु या समहा. ज्या वेळेला उपमेयाला दुसरी कशाचीच उपमा देता येत नाही त्यावेळेला तो अनन्वय अलंकार होतो. दुसरा अलंकार आपण पाहिला होता अपनहुती अलंकार. ज्या वेळेला उपमेयाला किंवा उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे दर्शवले जाते तेव्हा त्याला अपनहुती अलंकार म्हणतो. यात आपण उदाहरण पाहिलं होतं, न हे नयन पाकळ्या उमललेल्या सरोजातील. हे डोळे नसून ह्या सरोजातील म्हणजे कमळातील त्या पाकळ्या आहेत असं म्हटलं आहे. आणि म्हणजेच जेव्हा उपमेयाचा निषेध केला जातो आणि उपमेय हे उपमाच आहे, उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जातं तेव्हा अपनहुती अलंकार होतो. आपल्याला या व्हिडिओमध्ये आताच्या अलंकाराचे राहिलेले 2 प्रकार आहेत. पहिला आहे अतिशयोक्ती अलंकार आणि दुसरा आहे अर्थांतरन्यास अलंकार. या 2 अलंकारांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. चला तर मग बघूया हे राहिलेले 2 प्रकार. बघा, अतिशयोक्ती अलंकार. आपण जो काही अलंकाराचा प्रकार आहे तो आहे अतिशयोक्ती अलंकार. आता खाली उदाहरणांचे निरीक्षण करावं, त्यातील आशयाच्या दृष्टीने असलेली असंभाव्यताचा अभ्यास. असंभाव्यता म्हणजे जे शक्य नाही त्याला आपण असंभाव्य असं म्हणतो. मग बघा, एक उदाहरण दिलेलं आहे तुमच्यासमोर. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. म्हणजे काय सांगितलंय बघा, प्रस्तुत उदाहरणात दिलेलं आहे की जो काही घोडा आहे तो घोडा कोणाचा आहे तर नलराजाचा घोडा आहे. तो नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उफाळला, अंबरी उफळता म्हणजे आकाशात इतका उंच उफाळला की खूर म्हणजे त्याच्या पायाला जे काय म्हणतो आपण खूर म्हणतो, खूर लागला आहे. त्याचा खूर लागला. कोणाला लागला? तो चंद्रमा निज तनुवर डाग लागे. त्याचा जो खूर होता तो चंद्राला लागला आणि म्हणून त्या चंद्रावर जो काही डाग आहे त्या खुरामुळे पडला आहे. बघा, आता हे असं शक्य आहे का? तर हे जे काही प्रस्तुत उदाहरणात चंद्राला घोड्याचा खुराचा डाग लागणे असंभव्य आहे, हे शक्यच नाही. आणि म्हणून इथे जो काही अलंकार होतो त्याला आपण जो काही अतिशयोक्ती अलंकार म्हणतो. म्हणजेच काय, ते एखादी गोष्ट जी सांगितलेली असते त्याचं केवळ वर्णन केलेलं असतं, ते अतिशय फुगवून केलेलं असतं आणि त्याच्यातली जी काही असंभाव्यता म्हणजे अशक्य जी गोष्ट असते ती जास्त कल्पनारंजक करून स्पष्ट केलेली असते. म्हणजे आपल्याला त्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येते की एखाद्या गोष्टीचे किंवा प्रसंगाचे वर्णन असते. याच्यात एखादा प्रसंग किंवा एखादी गोष्टीचं वर्णन केलेलं असतं. ते वर्णन 2 नंबर बघा, ते वर्णन अधिक फुगवून केलेले असतं. म्हणजे आहे त्यापेक्षा खूप काही वेगळं सांगितलेलं असतं, खूप जास्त सांगितलेलं असतं. आणि तिसरं, त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होते. आणि त्याच्यामुळे त्या उदाहरणामुळे, त्या वर्णनामुळे आपल्याला त्यातील असंभाव्यता म्हणजे अशक्य गोष्ट आपल्याला कल्पनारंजकता त्याच्यावरनं अधिक स्पष्ट होते. जसं आपण वरील उदाहरणात पाहिलं की जो काही नलराजाचा घोडा होता त्याचा जो खूर आहे तो इतका उंच, तो घोडा होता तो इतका उंच उफाळला की त्याच्या जो खूर होता त्या चंद्राला लागला आणि त्या चंद्राला त्याच्यामुळे डाग पडला. म्हणजे हे गोष्ट एखादं वर्णन दिलेलं आहे आणि ते प्रसंग दिलेला आहे आणि तो फुगवून सांगितलेला आहे आणि त्याच्यातली असंभाव्यता इथे आपल्याला स्पष्ट होते. बघा, पुढचंही एक उदाहरण तसंच आहे, जे काही त्याच्यात असंभाव्यता किंवा अतिरेक करून सांगितलेलं आहे. तुम्ही हे उदाहरण कदाचित ऐकलं पण असेल. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामांजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळत गेला, त्यात उंट पोहून गेला. बघा, दमडीचं तेल म्हणजे पैशात, एका पैशाच्या तेलात काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावरती फुगवून सांगितलेल्या आहे. जसं की एक दमडीचं म्हणजे एका पैशात किंवा पैशात काय काय विकत आणलं, तेल आणलं आणि त्या तेलात काय काय झालं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामांची दाढी झाली, भाऊजींची शेंडी पण झाली आणि त्याच्यातनं ते जे काही कलंडलं तेल, सांडलं तेल आणि ते वेशीपर्यंत, गावाच्या वेशीपर्यंत ओघळत गेलं आणि इतकं ओघळलं
की त्यात उंट वाहून गेला. आता हे जे काही वर्णन आहे हे अशक्यप्राय गोष्ट आहे, हे शक्यच नाही का, दमडीचं एका पैशाच्या तेलामध्ये एवढं शक्य आहे का, तर नाही. आणि म्हणून हे उदाहरण अतिशयोक्तीचं आहे. आता याची व्याख्या बघता येईल आपल्याला की जेव्हा एक कल्पना फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता, अशक्यप्रायता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे एखादी कल्पना सांगितलेली असते किंवा एखाद्या गोष्टीचं वर्णन केलेलं असतं आणि ती अशक्य असतं, ते शक्यच नसतं आणि ते फुगवून सांगितलेलं असतं, तेव्हा ती कोणता अलंकार होतो, अतिशयोक्ती अलंकार होतो. आणि याच्यातला शेवटचा जो चौथा प्रकार आहे अर्थांतरन्यास अलंकार. बघा मग खाली एक उदाहरण दिलेलं आहे, त्याच्यावरून आपण अर्थांतरन्यास म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. तद्दीदर खग व्हेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याच पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. बघा पुन्हा इथे नलराजाचं उदाहरण दिलेलं आहे. ज्यावेळेला नलराजाने त्या बागेत जेव्हा हंस हे ते जलक्रीडा करत होते, त्या तळ्यात जलक्रीडा करत होते, त्या तळ्यात जाऊन नलराजाने एका हंसाला पकडलं. जेव्हा एका हंसाला पकडलं त्यावेळेला सगळे जे इतर पक्षी होते जे त्याच्यासोबत जलक्रीडा करत होते ते सुद्धा घाबरून पळाले आणि त्याच्यामुळे त्या हंसाजवळ कोणीच शिल्लक राहिलं नाही. आता एवढं हकीकत सांगून कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला आहे की कठीण समय येता कोणीच उपयोगी येत नाही. जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा कोणीच आपल्याला उपयोगी पडत नाही. म्हणजे बघा इथे काय सांगितलेलं आहे, एक वर्णन दिलेलं आहे किंवा एक हकीकत सांगितलेली आहे आणि त्या हकीकतीवरनं एखादा सिद्धांत जेव्हा सांगितला जातो त्यावेळेला तो अर्थांतरन्यास होतो. बघा आणखी एक उदाहरण पुढे बघू किंवा त्याची वैशिष्ट्ये बघा. अर्थांतरन्यास अलंकाराची वैशिष्ट्ये जे काही आपण वरील उदाहरण पाहिलं त्यावरून आपल्याला काय समजतं, तर विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो, एखादं उदाहरण दिलं जातं आणि त्या उदाहरणावरून एखादा सिद्धांत सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जाते. एखादा सिद्धांत असतो किंवा विधान असतं त्यात ते स्पष्ट करण्यासाठी एखादं उदाहरण दिलं. जसं दिलं आहे की जेव्हा नलराजाने जलक्रीडेसाठी जेव्हा बागेत गेला त्यावेळेला तिथे जे काही हंस होता त्याला पकडलं आणि त्यावेळेला सगळे पक्षी काय हो गेले, पळून गेले. ही घटना सांगितली किंवा एखादा उदाहरण दिलं, त्या उदाहरणानं काय सांगितलं, मग सिद्धांत सांगितला. काय सिद्धांत सांगितला, कठीण प्रसंगी कोणीच आपल्याला उपयोगी पडत नाही. तिसरं अर्थांतरण म्हणजे दुसरा अर्थ, न्यास म्हणजे शेजारी ठेवणे, दुसरा अर्थ शेजारी ठेवणे असा त्याचा अर्थ होतो. या अलंकारात अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरन्यास होय. त्याची आपण व्याख्या सांगू शकतो. म्हणजे याच्यात एक उदाहरण दिलं असतं किंवा एखादं वर्णन केलेलं असतं, एखादी घटना सांगितलेली असते आणि त्या घटनेवरनं एखादा सिद्धांत आपल्याला सांगितला असतो, तेव्हा तो कोणता होतो अलंकार, अर्थांतरन्यास अलंकार होतो. बघा पुन्हा एक उदाहरण दिलेलं आहे. होई जरी संतत दृष्टसंग न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी. बघा खूप छान उदाहरण दिलेलं इथे. सज्जन सतत जरी दृष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्विकता नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवी निसर्गातील एक उदाहरण देतात. मग जसं यांनी एक सिद्धांत सांगितला आहे की सज्जन जे काही असतात, सज्जन लोक जे असतात समाजातले चांगल्या वृत्तीची लोक, हे दृष्टांच्या किंवा दुर्जनांच्या संगतीत जरी राहिली तरी त्यांची सज्जनता सात्विकता कधीही नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत आहे आणि त्याच्यावरनं मग त्याच्यासाठी एक उदाहरण दिलेले की असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी. साप चंदनाच्या झाडावर सतत राहत तरी पण चंदनाचे झाड मात्र कधीही विषारी बनत नाही. म्हणजे एक उदाहरण दिलेलं आहे आणि उदाहरणावरनं एक सिद्धांत स्पष्ट केला आहे. ज्यावेळी एखादं उदाहरण दिलं असतं आणि त्या उदाहरणावरनं एखादा सिद्धांत किंवा तत्त्व स्पष्ट केलेलं असतं तेव्हा तो अर्थांतरन्यास होतो. बघा आतापर्यंत आपण 4 अलंकार पाहिलेले आहेत. 4 अलंकारांपैकी जे काही आपल्याला त्या 4 अलंकारांवर आधारित एक कृती दिलेली आहे आणि ती कृती आपल्याला सोडवायची. पुन्हा एकदा आठवण करून देते, आपण कोणत्या कोणत्या अलंकारांचा अभ्यास केला. अनन्वय, ज्याला कशाचीच उपमा दिली जात नाही. अपनहुती, जिथे उपम्याचा निषेध केला जातो. अतिशयोक्ती, एखादी घटना फुगवून सांगितली जाते. आणि अर्थांतरन्यास, एखादा सिद्धांत सांगितला जातो आणि त्या सिद्धांतावरनं किंवा एखादं उदाहरण दिलं जातं आणि त्या उदाहरणावरनं एखादा सिद्धांत स्पष्ट केलेला असतो. अर्थात त्याच
सगळ्या अलंकारांचा उपयोग करून आपल्याला आपल्या पुस्तकातली जी काही कृती दिलेली आहे ती सोडून घ्यायची आहे आणि तुम्ही पण तुमच्या वहीत ही सर्व कृती व्यवस्थित लिहून घ्यायची. बघा पहिला प्रश्न दिलेला आहे, खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा. पहिला प्रश्न बघा, वीर मराठे आले गरजत पर्वत सगळे झाले कंपित. बघा आधी अर्थ समजून घेऊ. मराठे जे काही होते ते गरजत आले, ओरडत आले आणि त्यामुळे जे काही सर्व पर्वत होते आजूबाजूला ते कंपित झाले, हलायला लागले, कंप पावायला लागले. आता हे शक्य आहे का की एखाद्या 2 किंवा 10 व्यक्ती 100 व्यक्ती जरी ओरडल्या तरी तो काही जो काही डोंगर आहे तो कंप पावेल का? तर नाही. आणि म्हणून ते काय केलेलं आहे की एखादी घटना सांगितली ती फुगवून सांगितलेली आणि म्हणून मग जेव्हा असं होतं तर तो कोणता अलंकार होतो? अतिशयोक्ती अलंकार. आणि म्हणून हे पहिलं जे उदाहरण आहे ते कोणत्या उदाहरणाचं आहे, कोणत्या अलंकाराचं आहे? तर अतिशयोक्ती. पुढचा बघा दुसरा प्रश्न, सागरासारखा गंभीर सागरच. बघा उपमेयाचीच उपमा दिलेली आहे. मग जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा तो कोणता अलंकार होतो? अनन्वय अलंकार. आणि म्हणून तो जो काही दुसरा अलंकार जे काही उदाहरण आहे ते आहे अनन्वय. सागरासारखा गंभीर सागरच. सागरच गंभीर आहे आणि त्याच्यासारखा कोण आहे? तर सागरच आहे. म्हणजे दुसरी कुठलीही उपमा दिलेली नाही. ज्यावेळा उपमेयालाच उपमेयाची उपमा दिली जाते तेव्हा तो अनन्वय अलंकार होतो. तिसरं बघा उदाहरण, या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. या दानाशी या दानाहून नसे अन्य उपमान. हा कोणता अलंकार आहे? अपनहुती अलंकार. ज्या वेळेला उपमेयाचा निषेध केला जातो आणि उपमेय हे उपमानच आहे असं जेव्हा दाखवलं जातं तेव्हा अपनहुती अलंकार होतो. चौथं बघा उदाहरण, न हा अधर तोंडले नव्हते दात की हे हिरे. हे जे काही अधर हे अधर नसून जे काही तोंडातले दात आहे ते दात नसून ते काय आहे? हिरे. ज्या वेळेला असं सांगितलं जातं तेव्हा तो कोणता अलंकार होतो? पुन्हा अपनहुती अलंकार. जेव्हा आपण बघितलं होतं हे नयन न हे नयन पाकळ्यात, तसं हे अधर नसून न, जेव्हा न हे शब्द न नव्हे नोहे नसे कसले असे शब्द जेव्हा वापरले जातात तेव्हा तो कोणता अलंकार होतो? अपनहुती अलंकार. बघा इथे न हे आलेलं आहे आणि म्हणून वरती पण नसे हा शब्द आला होता आणि खालच्या उदाहरणात पण न हा शब्द आलेला आहे आणि म्हणून जेव्हा न नव्हे नोहे नसे असे शब्द येतात तेव्हा तो अपनहुती अलंकार होतो. म्हणून पहिलं उदाहरण जे अतिशयोक्ती अलंकाराचं, दुसरं अनन्वय अलंकार, तिसरं अपनहुती अलंकार आणि चौथं पण कशाचं उदाहरण आहे? तर अपनहुती अलंकाराचं उदाहरण आहे. बघा पुढचं याची आहे, अनंत मरणे आधी मरावी, स्वातंत्र्याची आस धरावी, मारील मरणाची मरणाभावी, मग चिरंजीवपण हे बघते. हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आहे अर्थांतरण्यास. इथे बघा एक उदाहरण दिलेलं आहे आणि उदाहरणावरनं एक सिद्धांत सांगितलेला आहे. मग चिरंजीवपण हे ये बघते. अशा प्रकारचं हे एक सिद्धांत सांगितलेला आहे आणि म्हणून हे उदाहरण आहे अर्थांतरण्यासाचं. बघा 6वं उदाहरण आहे, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. जी काही मुक्ताबाईंची ही जी काही काव्यरचना आहे ही काव्यरचना आहे आणि या काव्यरचनेतलं हे एक ओळ आहे की मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. मुंगी आकाशात उडाली आणि तिने सूर्याला गिळलं. आता पुन्हा हे शक्य आहे का? तर नाही, हे शक्य नाही आणि म्हणून हे उदाहरण आहे अतिशयोक्ती अलंकाराचं. 5वं उदाहरण कशाचं होतं? अर्थांतरण्यास. एक सिद्धांत सांगितला होता, एक उदाहरण सांगितलं होतं आणि उदाहरणावरनं एक सिद्धांत सांगितला होता. फुलगळे फळ गोड जहाले, बीज नुरे डोलात तरुडुले, तेज जळे बघ ज्योत पाजळे, का मरणीची अमरता ही न खरी. बघा एक उदाहरण दिलं आहे, जेव्हा फूल गळतं तेव्हाच फळ येतं आणि त्याच्यामुळे फळ गोड लागतं. बीज म्हणजे जेव्हा जमिनीत टाकलं जातं तेव्हा झाड डोलायला लागतं. तेज जळे जेव्हा ज्योत पाजळे, जेव्हा तेज त्याच्यातली तेल जळतं त्यावेळेला त्याच्यातली ज्योत काय होते? पाजळते. मग त्याच्यावरनं सिद्धांत सांगितला, का मरणीची अमरता नाही खरी. म्हणजे वरील उदाहरण दिलेले आणि उदाहरणावरनं सिद्धांत सांगितलेला आहे आणि म्हणून हे उदाहरण कशाचं येतं? अर्थांतरण्यास अलंकाराचं. अशा प्रकारे पहिला जो प्रश्न होता त्या पहिल्या प्रश्नामध्ये 7 जी काही उदाहरणं दिली होती आणि त्या उदाहरणावरनं त्या अलंकाराचा कोणता प्रकार आहे ते आपल्याला ओळखायचं होतं. आता याच्यानंतर जो दुसरा प्रकार दिलेला आहे तो काय? खालील तक्ता पूर्ण करा. आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यावरनं काही अलंकाराची वैशिष्ट्ये पूर्ण करायची आहे, तर काही उदाहरणांवरनं किंवा त्या वैशिष्ट्यांवरनं तो अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. बघा पहिलं उदाहरण दिलेलं आहे, अलंकाराचं एका विशिष्ट अलंकाराचं आपल्याला वैशिष्ट्य दिलेले आहे आणि त्यावरून ते अलंकाराचं नाव ओळखायचं आहे.
उपमेयाचा निषेध केला जातो. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते, तेव्हा तो कोणता अलंकार होतो? बरोबर, अपनहुती अलंकार. जेव्हा अपनहुती म्हणजे निषेध करणे किंवा लपवणे, आणि म्हणून तो कोणता अलंकार होतो? अपनहुती. आता दुसरा दिलेला अनन्वय अलंकार. मग अनन्वय अलंकाराची आपल्याला काय सांगायची आहेत? आता इथे वैशिष्ट्ये सांगायची आहेत. बघा काय, उपमेयाला कोणतीच उपमा लागू पडत नाही. ज्या उपमेयाला कोणाचीच उपमा लागू पडत नाही, हे पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा तो कोणता अलंकार होतो? अनन्वय अलंकार. बघा लक्षात ठेवा, अनन्वय अलंकाराचं आपल्याला वैशिष्ट्य सांगायचं होतं. मग पहिलं वैशिष्ट्य काय अनन्वय अलंकाराचं? उपमेयाला कोणाचीच उपमा लागू पडत नाही, पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा तो कोणता अलंकार होतो? अनन्वय अलंकार. आता तिसरं पुन्हा एका विशिष्ट अलंकाराचं आपल्याला वैशिष्ट्य सांगितले आणि त्याच्यावरनं तो आपल्याला अलंकार ओळखायचा. विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समानार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. एखादा सिद्धांत दिला जातात, त्याच्यावरनं उदाहरणे दिली जातात किंवा उदाहरणांवरनं सिद्धांत सांगितला जातो, तेव्हा तो कोणता होतो? अर्थांतरन्यास अलंकार होतो. आणि म्हणून हे तिसरं उदाहरण किंवा तिसरा अलंकाराचा प्रकार जो दिलेला आहे इथे, तो आहे अर्थांतरन्यास. आता चौथा जो शेवटचा राहिलेला आहे, अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकाराचं आपल्याला काय सांगायचं आहे? वैशिष्ट्य. काय, एखाद्या गोष्टीची अतिव्यापक वर्णन, त्या वर्णनाचे एखाद्या गोष्टीचं काय केलेलं असतं? अतिव्यापक वर्णन केलेलं असतं, हे पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं, त्या वर्णनाची संभाव्यता, कल्पनारंजकता अधिक स्पष्ट केली जाते. त्या वर्णनाची तिथे संभाव्यताच्या ठिकाणी असंभाव्यता असा शब्द पाहिजे होता, एवढं करेक्शन करून घ्या. एखाद्या गोष्टीचे अतिव्यापक वर्णन केलेलं असतं आणि त्या वर्णनाची असंभाव्यता किंवा कल्पनारंजकता अधिक स्पष्ट केली जाते, तेव्हा तो अतिशयोक्ती अलंकार होतो. अशा प्रकारे हा तक्ता पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे बघून लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा तिसरा प्रश्न दिला, तिसरी कृती दिलेली आपल्याला, खालील कृती पूर्ण करा. उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला उपमेय आणि उपमान त्या उदाहरणातनं ओळखून सांगायचं आहे. कर्णासारखा दानशूर कर्णच. आता उपमेय कर्ण आहे, कर्ण, आणि कशाची उपमा दिलेली त्याला? किंवा उपमान काय? किंवा उपमान म्हणजेच काय? उपमा. कर्णाला कशाची उपमा दिली? कर्णाचीच. आणि म्हणून इथे काय येणार? दोघी, उपमेय पण कर्ण आणि उपमान पण काय येणार? कर्णच. दुसरं उदाहरण बघा, न हे नभोमंडल वारी राशी आकाश. पहिली ओळ दिलेली, इथे दोन ओळीत, पहिल्या ओळीतलं आपल्याला उपमेय उपमान सांगायचं आणि दुसऱ्या ओळीतलं पण उपमेय उपमान सांगायचं. आधी आपण दुसऱ्या प्रश्नातली पहिली ओळ बघू. न हे नभोमंडल वारी राशी आकाश. आता नभोमंडल म्हणजेच काय? आकाश. आकाशालाच कशाची उपमा दिली? पुन्हा आकाशाचीच. बघा मग नभोमंडल, तिथे आकाश पण लिहिलं तरी चालेल, किंवा नभोमंडलाला कशाची दिलेली उपमा? आकाशाची. आता दुसरं उदाहरण बघा, न तारका फेनची ह्या तळाशी. आता इथे काय दिलेलं आहे? उपमा आणि उपमान काय दिले? तारका. न तारका फेनीची हा तळाशी. हा तळाशी म्हणजे तारकाच काय आहे? त्या तळाशी आहे, आणि म्हणून उपमेय पण तारका आणि उपमान पण काय इथे? तारकाच आहे. आता पुढचा शेवटचा प्रश्न याच्यातला, या आपल्या जो काही अलंकारातली जी काही चौथी कृती दिलेली इथे, पुन्हा खालील तक्ता पूर्ण करा दिलेला आहे. आपण तो पूर्ण केलेला आहेच, तुमच्या समोर आहे. बघा पहिलं, जनपळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे पुन्हा क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय. भारत आंबेंची एक कविता आहे, जनपळ भर म्हणतील हाय हाय. त्या कवितेत आपल्याला काय सांगायचा होता? सामान्य सिद्धांत आणि विशेष गोष्टी. मग याच्यात सामान्य सिद्धांत काय सांगितला आहे? की आपण जगातून गेल्यावर लोक थोडेसे हळवतील, निसर्गचक्र मात्र तसंच सुरू राहील. मग तसं बघा, जळपळ भर म्हणतील हाय हाय, थोडं लोक काय म्हणतील? हाय हाय म्हणतील. मी जाता राहील कार्य काय, म्हणजे मी गेल्यानंतर कोणाचं कार्य काही अपूर्ण राहणार नाही. चंद्र तळपतील सूर्य, तसेच मी गेल्यानंतर सूर्यही तळपतील, तसाच सूर्य रोज तळपेल आणि चंद्र पण झळकेल.
आणि तारे पण त्यांचा त्यांचा क्रम आचरतील, ते पण त्यांच्या नित्यक्रमाने रोज येतील आणि रोज जातील. असेच वारे पुढे वाहतील. वारे पण मी गेल्यानंतर थांबणार नाही, ते त्यांचे त्यांचे वाहत राहील. होईल काही का अंतराय, काही फरक पडेल का, तर नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं सामान्य सिद्धांत काय दिलाय की आपण जगातून गेल्यावर लोक थोडेसे हळतील, निसर्ग चक्र मात्र तसंच पुढे राहील. विशेष गोष्ट काय याच्यात की आपण जाण्याने विश्वचक्रात काहीच फरक पडत नाही. आपण गेलो, आपण मरण पावलं तर जग काही थांबणार नाही, तर जग त्याचं काय चालू राहील, त्याचे सगळे कार्य काय असतील चालूच राहतील. आपणही बघतो की एखादा व्यक्ती जेव्हा जातो या जगातून तेव्हा 8 दिवस 10 दिवस 12 दिवस लोक बसतात आणि 13व्या 14व्या दिवसापासून प्रत्येक जण आपल्या काय लागतो, कामाला लागतो. तीच कवितेतनं भारतांबेंनी हा सिद्धांत सांगितलेला आहे. बघा त्याच्यातलं दुसरं पार्ट दिलेलं आहे, सखे सोयरे डोळे पुसतील. सखे सोयरे डोळे पुसतील. एखादी व्यक्ती गेल्यानंतर सखे सोयरे नातेवाईक येतात डोळे पुसण्यासाठी किंवा आपल्याला आधार देण्यासाठी येतात. पुन्हा आपल्या कामी लागतील. पुन्हा ते एकदा डोळे पुसले, आपल्याला सांत्वना दिली की ते त्यांच्या त्यांच्या कामाला लागतील. उठतील बसतील हसून खिदळतील. उठतील बसतील म्हणजे त्यांचे त्यांचे कार्य करतील आणि पुन्हा पुन्हा हसायला लागतील. मी जाता त्यांचे काय जाय, मी गेल्यानंतर त्यांचं काही राहणार नाही. आता इथून सामान्य सिद्धांत काय सांगितलाय, आपण गेल्यावर सगळे नातेवाईक पुन्हा आपापल्या कामाला लागतील. आपण गेल्यानंतर सगळे नातेवाईक जे काही आहे ते त्यांच्या त्यांच्या कामाला लागतील. आणि विशेष गोष्ट काय, आपण जगातून गेल्याने कुणाचेच काहीही कमी होत नाही, कुणालाही काही कमी पडत नाही. ज्याचे त्याचं काम जो तो करतो, अशी ही विशेष गोष्ट सामान्य सिद्धांत दिला आणि त्यावरून विशेष गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. सुंदर कविता आहे, जडणं पळभर म्हणतील आहे, भारतांबेंची ही कविता आहे. अशा प्रकारे जे काही आपल्याला अलंकाराचे जे काही स्वाध्याय होता, त्या ज्या वेगवेगळ्या कृती होत्या त्या कृती पण आपण सोडवून घेतलेल्या आहेत. अलंकाराचे वेगवेगळे प्रकारही आपण सविस्तरपणे उदाहरणासहित स्पष्ट करून घेतलेले आहे. तरीही आपण यासोबतच अनेक उदाहरणांचा आणखी अभ्यास करून अलंकार हे स्पर्धा परीक्षांना पण अलंकारावर वेगवेगळे प्रश्न येतात आणि त्या दृष्टीने पण आपण ह्या अलंकाराचा जे काही आपल्याला हे 4 अलंकार दिलेले आहेत त्या अलंकाराचा आपण जो काही आहे पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. काही अडचण असल्यास तुम्ही त्यावर आधारित प्रश्न मला विचारू शकतात. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा नवीन भाग घेऊन भेटू. तोपर्यंत नमस्कार.